पार्किंगची व्यवस्था करून आता निघालो तर आम्ही कार्यक्रमाला शेवटी जायला. कार्यकर्ते जाऊन सुद्धा द्यायला लोक तो कलर आहे ना. आपली धन्य उभा आहे रेडी निघायला. आपल्याला एक पार्सल घ्यायचे दुकानावर, त्याच्यामुळे दुकानाच्या चावी घेतल्या जातात. आणि आजचं वातावरण समोर बघा, सूर्यदेवता निघून राहिले. क्वालिटी जबरदस्त दिसू राहिली. थोडासा पांढरं का दिसू राहिले. साफ करा पण ओके. नाही थोडं ते धुक्यामुळे दिसू राहिले. तर चालू करू गाडी. झाली स्टार्ट. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला थंबनेल मारून तर कळलंच असं ना आपण कुठं निघालो. थोडे लॉंग जर्नी, 1 डे ट्रिप आहे ती आता आपण कंटिन्यू करायला निघालो. तर आपल्यासोबत प्रकाश असणारे, प्रमोद असणारे, अजून 14 जण कोण ॲड होते ते आपण तुम्हाला पुढं कळेलच. तर चला आता आपण घरून निघू. उशीर झालाय. दुकानावर जायचंय. दुकानावरून एक पार्सल घ्यायचे, ते द्यायचे एका कस्टमरला. तर मग ते पार्सल घेऊ आणि मग आपण नगरला जाऊ. तर चला पुढं काय व्हिडिओ होते तुम्हाला कंटिन्यू करा. सनसेट, सनराईज. कुठं चाललं? शाळेत. कितीला आहे तू? 9वी. हा का? काय जबरदस्त वातावरण झालंय. अय रो, काय करतोय बघा. तर मित्रांनो, जबरदस्त वातावरण झालेलं आहे बाहेर. एकदम खतरनाक म्हणजे खतरनाकचा विषय झालेला आहे. आता जवळजवळ वाजलेत 7:35 झालेत आणि वातावरण तुम्ही पाहू शकता. इकडं सूर्य उगवलाय, सूर्यदेवता उगवलेले आहेत. तर कसलं वातावरण जबरदस्त दिसतंय एकदम. समोर प्राणी विणी, फॉग, शेतावर फॉग आहे. एकदम सूर्यदेवता उगवलेत आणि आपण निघालो तिकडं जायला. रोड ट्रिप. सकाळी लवकरच निघायचं होतं मित्रांनो, 6 वाजता. पण काय 7 वाजता. तर आता 7:36 झालेत आपल्याला निघेपर्यंत. आता जवळजवळ 9चा कार्यक्रम आहे. पण आता काय माहिती आपण किती याच्यापर्यंत पोहोचतोय. आता पाहू. आता तसं तर आपण इथून पुण्याला निघालेलो, तुम्हाला सांगण्यात काय हरकत नाही. पुण्याला जाण्यासाठी निघालो. आता पुण्याला जायला म्हणलं तरी लगभग 2.5 तास धरून चालायचे किती. आणि सकाळचं म्हणलं ट्रॉफिक, सगळे जॉब वगैरे रोडला, आणि ते पुण्याच्या रोडला तर भरपूर ट्रॉफिक असतं. आता पुढं काय होतंय आपल्याला पण नाही सांगता यायचं. पण इंटरेस्टिंग तो व्हिडिओ होईलच, कारण की आज आपण व्हिडिओ शूट करतोय आपल्या नवीन Apple 15 Pro मध्ये. त्याच्यामुळं आता पाहू आजचे व्लॉगिंग त्याच्यातच आहे. आपली क्वालिटी कशी आहे आपल्याला तुम्हाला कळत नाही का, आणि मला पण कळत. तर चला कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आता आपण पार्सल घेतलेलं आहे, गाडीत ठेवलंय. आता ते आपण संध्याकाळी देऊ डिलिव्हर. आता जवळजवळ सगळे आलेले आहेत. आपल्यालाच उशीर झाल्यामुळे आपणच उशीर झालं, लेट झालो ते याच्यामुळं, दुकानावर थांबल्यामुळं. तर आता चाललेत. भारी ऊन पडलं आता जबरदस्त. नाही तर चांगली थंडी वाजत होती. मला वाटत होतं आपलं काय म्हणतात जॅकेट टाकाव, पण काय नाही, बरं झालं. म्हटलं आता गाडीतच जायचंय, पण गाडीत पण थंडी वाजू शकते. जाऊ दे आता, बरं नाही वाटत डेमो मारायचं म्हटलं. बरोबर का नाही शेट?
चालले दामादामाने. तर मीच उशीर झालोय. सगळे येऊन थांबलेत. सगळे वेगवेगळ्या ठिकाणी रोडला जॉईन होणार आहेत आपल्याला. तर ते जॉईन झाले की मी तुम्ही सगळे जर आपले जुने व्हिडिओ जर पाहत असताल तर ते आम्ही सगळे जे 4 जण येणार आहेत ते आम्ही सोबतच नाशिकला गेलो होतो मीटिंगसाठी. तशाच प्रमाणे आता पुण्याला चालू 4 जण मीटिंगसाठीच. तर ते आल्यावर तुमच्या भेट करून देतोच. आणि तुम्ही जुने आपले सबस्क्रायबर असताल तर तुम्ही त्यांना ओळखत पण असाल. जे नवीन असतील त्यांच्यासाठी आपण त्यांना ओळख करून देऊ. आणि जे मित्र नवीन आपला व्हिडिओ पाहत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर. चला, गाडीचं डिझेल फुल भरून आता निघालोय. हे प्रमोद मामा, तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता का नाही? पाहतो ना. कालच पाहिजे. हा का? मोबाईल घेतला ऍक्सिडेंट झाला होता ना. हा, रोडला झालं का नाही भाऊ तुमचं? झालं. कोण बसला गारल ठेवणे? आपली गाडी उभा आहे. काय म्हणला? हा, 10:15 वाजून गेले. अजून अर्धा तास 1 तास धरून चला आपल्याला. आता जे आपण काय फायदा नाही. पुण्याची सिग्नल ट्रॉफिक लागली आपल्याला, बरोबर नाही मामा? फुल सगळेच. आणि काय ट्रान्सपोर्टचा संप चालू ड्रायव्हर लोकांचा. बघा काय गर्दी सिग्नलची. पुणे तिथे काय उन्हे. बघा ना, 2 सिग्नल आहे. आता 1 सिग्नल होतोच तर दुसरं जायचं. आता त्याच्यात तर इथं तर नुसतं आकडे दाखवू राहिले पण काही कळा ना नेमकं. 11 सेकंदच दाखवू राहिले नुसते. हा, चला झालं ग्रीन. पण गाड्या काय नाही का ना. पार्किंगची व्यवस्था करून आता निघालो तर आम्ही कार्यक्रमाला शेवटी जायला. होय, कश तरी कार्यक्रमाला गाडीला पार्किंग भेटली. कार्यक्रम चालू झाला असं ना आता प्रमोशन. हा, काय माहिती आता आतमध्ये गेल्यावर कळून. समोरच तेच
कार्यक्रमाला आलेल्या सगळ्या व्यक्तींसाठी जेवणाची भोजनाची व्यवस्था केलेली सगळी. चला आता आतमध्ये जायला निघालं. आता ग्रामपंचायतीच्या सभासद पंचायत समिती जिल्हा ठपका बसलाय की काय नाही, यांना काही काम नाही. यांनी फक्त सकाळी उठायचं, कुणाची दशक्रिया विधी आहे का ते बघायची, कुणाची म्हैस झाली का ते बघायचे, कुणाचा साखरपुडा झाला का ते बघायचे, लग्न. भागातील सगळे कार्यकर्ते आहेत. हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं, हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं, हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं. या महाराष्ट्राची हनुमान साहेब 1-2 मिनिटं. एक हा मुद्दा फक्त, आणि आपण आलात त्याच्यामुळे आपल्यासमोर हा मुद्दा. शिवछत्रपती यांच्या प्रतिमेस्थळी पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार पुणे शहराच्या तर्फे शहराचे अध्यक्ष साईनाथ बाबर, महिला अध्यक्ष राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी मेळाव्यास संबोधित करावं. महाराष्ट्राच्या सर्व भागातून आलेल्या माझ्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचं मी इथे स्वागत करतो. झाला कार्यक्रम. बाहेर झालं पण भाषण सातारा जिल्ह्यात डेंजर गर्दी भाऊ, डेंजर. हे तीच गाडी का नाही? तीच आहे ना? मला वाटलं ते नंबर प्लेटवरून. हे बघा जिल्हाध्यक्ष. फॉर्च्युनर कसं दिसू? हां फॉर्च्युनर भाऊ कशी बनवली ती, लेजंड वानीच बनवली. ते गोल्डन नाही मध्येच होती. आम्ही मला वाटलं होतं त्याच्या मागे लाव, पण इथं आहे ना पार्किंग झाली होती. म्हणजे लावा इथंच. असं का नाही आता? असं निघू शकत नाही. आता ही गाडीमध्ये आहे का? आहे ही गाडीमध्ये. रिवर्स जावं लागेल. नाही नाही आइए सीधा आने बाबा, इस तरफ स्ट्रेट आने, स्ट्रेट एकदम स्ट्रेट आने तो स्ट्रेट थोड़ा इस तरफ मारिए, मेरे तरफ मेरे तरफ आए जागा है. गेली गेली गेली. चला गर्दीच गर्दी. निघायचं का आपण? निघायचं का? नंतर काय मागून गाड्या आल्या परत जाऊ. आता आपले 5,000 गेले. तुम्हाला 8 तास मी लय दिवस गेलो त्या कोरोना तर मित्रांनो आता आमचं थोडं ठरलंय खरेदी करायची. थोडी खरेदी करू आपण. आता पुण्यात आलं म्हटलं थोडी खरेदी तर करावंच लागेल ना, नाही? त्याच्यामुळे ठरलंय. दोघं गँग निघालेत पुढं. आपण चाललोत मागून. शोरूम दिसलंय
वुडलँडचं. थांबलं मग खरेदी करायला. प्रमोद चाललाय पुढं डुक्कुट 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 डुक्कुट. वुडलँडचे बुटं घ्यायचे आपल्याला. चला आता शेतला ऑफ होतो. कोणते पाहिजे भारी कोणतं घ्यायचं होता घे ह्यो प्याला होता ना. तो कलर आहे ना तो आहे. जाऊ काहीतरी वेगळं. नाही घालून पाहिली का बालकासदार. वसंत तात्या मोरे. शिवसेनेची रिक्षा सांगा. आपण कडे नाही आम्हाला जाऊन सुद्धा द्याय ना लोक गाडी. तर आम्हाला साठी सेपरेट रोड पाहिजे. नाही शक्य होत काही. मेरे कमल मार. हा मेरे कमल मार. पोलीस क्रेन काम चालू आहे ना राव. निघाली चांगली गर्दी. तर मित्रांनो आता ते झाला कार्यक्रम तर झालेला आहे. कार्यक्रम होऊन आता आम्ही आलो पिंपरी चिंचवडमध्ये. थोडं मध्ये एक काम होतं पाहुण्याची इथं प्रकाशला जायचं होतं. मग प्रकाश त्यांच्या पाहुण्याची इथं भेट दिली. थोड्या वेळ थांबलो तिथं. तिथून परत आता पिंपरी चिंचवडला आलो. तिथं आपल्या प्रमोद ठाकूरच्या गाडीचं काहीतरी संबंधित काम होतं त्याच्यामुळे तिथे आलो होता. मग त्यांनी बोलवलं आम्हाला तिथं पिंपरी चिंचवडच्या RTOला. आता समोर RTO आहे ते आतमध्ये गेलेले आहेत. आता मी पण चाललो आहे त्यांच्याकडं. आलोय आत्ताच जातो आता पाहू तिथं काही सिच्युएशन. पुण्याचा RTO मित्रांनो एवढं मोठं बघा. एवढी मोठी बिल्डिंग आहे पुण्याची RTOची. सगळ्यात नगर डेंजर बिल्डिंग. इकडे काय जॉगिंग पार्क आहे का. जॉगिंग ट्रॅक दाखवतो तुम्हाला. जॉगिंग ट्रॅक नाही सॉरी RTOचं ग्राउंड आहे ट्रायलसाठी. हे ट्रायलसाठी गाडीचं RTOचं ड्रायव्हिंग स्कूल वगैरे याच्या